पुढे चंडशिला दे कोणी सुरंग, तिसी श्याम कर्ण घासी अंग, तो तेची जडला सवेग, हालेना ऐसा झाला, हालेना ऐसा झाला. सुंदर आणि शोभायमान एक शिळा घोड्यानं बघितली महाराज. आजही चांगली शिळा मोठी बाल दिसली की जनावरं अंग घासितात, किंवा एखादं मोठं झाड दिसलं शिंग घासितात, अंग घासितात. घासतात का नाही तात्या? जनावरं बालीला अंग घासतात का नाही? तसं सुंदर आणि शोभायमान शिळा त्या घोड्यानं बघितली आणि त्या घोड्यानं त्या शिळेला पाठ घातलेली आहे, अंग घातलं. आणि अंग घातल्याबरोबर घोडं चिटकलं महाराज त्या बालीला. त्याला हालता बी येईना, डुलता बी येईना. जशा पद्धतीनं एखादा पुतळा असतो का, अगर एखादा फोटो असतो, फोटो हालतही नाही, डुलत नाही, सारखा त्या ठिकाणी दिसतो. आणि त्या न्यायाप्रमाणे ते घोडा जागेवर त्या शिळेला चिटकून बसलेला आहे. न सुटे कदा श्याम कर्ण, आचार्य करी तो अर्जुन, ते सबरीचा आश्रम देखून, त्यासी नमोनी पुसत असे. असो त्या ठिकाणी सगळं सैन्य आलं, घोड्याला बघू लागलं तर घोडा त्या शिळेचा चिटकाल्याला निघेच ना मला. सगळ्या सैन्यानं बघितला, अर्जुनानं बघितला. अर्जुन नवल करू लागला, आचार्य करू लागला. काय भानगड आहे म्हणला. ओढले न ओढाना, हाणलं तरी निघाना, घोडा बाजूला निघाच ना, पक्का चिटकून बसला. जशा पद्धतीनं एखादा माणूस लहचिंबकाला चिटकून बसावं आणि त्या पद्धतीनं घोडा तो चिटकून बसलेला आहे. तिथं शबरी नावाचे ऋषी होते, सोबर नावाचे ऋषी होते. आणि अर्जुनाला वाटलं आता या शिळेविषयी या ऋषीला आपण माहिती विचारावा, म्हणून त्या सोबर ऋषीच्या आश्रमाकडं अर्जुन जातात. सोभरी बोले हसून, मने पांडवा हो तुम्ही परम अज्ञान, पूर्ण ब्रह्म घरी श्रीकृष्ण, संशय अजून न जाये, संशय अजून न जाये. सोबर नावाचे ऋषी त्या ऋषीच्या आश्रमामध्ये अर्जुन गेलेले. अर्जुनानं विचारलं आमचा घोडा या शिळेला चिटकलेला आहे. तर सोबर म्हणले अरे पांडवानो, अरे अर्जुना, तुमच्या घरी स्वतः भगवंत आहे. हा भगवंत असताना भगवंत आहे किंवा नाही हे तुमचं अज्ञानपण आणखी गेलं नाही. तुम्हाला शंका आहे, तुमच्या अज्ञानपणामुळं तुम्हाला शंका आहे. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण भगवान तुमच्या घरी स्वतः आहेत, तरीसुद्धा तुम्हाला शंका येतात. मानव रूपाने देव आमच्या घरी आहे म्हणून त्याची किंमत तुम्हाला कळाली नाही, असे सोबर ऋषी त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात. संशय व्यापिले तुमचे चित्त, अश्वमेध मांडीला व्यर्थ, ज्या श्रीकृष्णाचे घेता चरण तीर्थ, कोटी यागाचे फळ होया, कोटी यागाचे फळ होय. तुम्हाला संशय, तुम्हाला शंका आहे. संशय शंका असल्यामुळं उगाच तुम्ही अश्वमेधाला सुरुवात केलेली आहे. ज्या भगवंताचं पायाचं तीर्थ घेतल्यानंतर एक थेंब जर भगवंताच्या पायाचं तीर्थ घेतलं का, कोटी यज्ञाचं पुण्य होतं महाराज. किती यज्ञाचं? कोटी यज्ञाचं पुण्य. एक वेळेस भगवंताच्या पायाचं जर तीर्थप्राशन केलं होय तर कोटी यज्ञाचं पुण्य भेटतं. आणि अशा प्रकारचा श्रीकृष्ण भगवंत तुमच्या घरी नांदतो. आणि नांदत असताना तुम्हाला शंका आहेत, म्हणून करता. शंका असली की माणूस रानभर फिरतो महाराज शंका घेऊन, आणि तशा पद्धतीने तुम्ही फिरू लागलेला आहेत. तू जगिता उपदेशिली, ती नाहीच तुला फळती सफळ झाली.
अरे हरी ध्याने करा सकळी पाप होळी होय तेने. अरे तुला भगवंतानं गीता सांगितली, पण ते गीतेचं फळ तुला भेटलं नाही. प्रत्येकजण रामायण ऐकतात, महाभारत ऐकतात, पुराण ऐकतात, पण सगळ्याला फळं भेटेल निश्चित सांगता येत नाही. सगळे लोक शेती वाहतात महाराज, सगळे लोक शेती वाहतात, पण सगळ्याला शेतीतला नफा भेटेल असं निश्चित सांगता येत नाही. यावर तिथं सगळं गेलं. फक्त उसावाल्याचं बरं आहे, उसावाले खुश आहेत सध्या बरं का, उसावाले भाग्यवान आहेत. सगळेजण शेती वाहतात, पण सगळ्याला शेतीमध्ये नफा भेटेल निश्चित सांगता येत नाही. तशा पद्धतीनं श्रीकृष्ण भगवंतानं तुला गीता सांगितली आणि त्याचं फळ तुला भेटलं नाही. एक वेळेस भगवंताचं नामस्मरण जर केलं तर कोटी यज्ञाचं पुण्य एका नामस्मरणामध्ये भेटतं. अरे सगळं सोडून दिलंस, देवाला सोडून दिलंस आणि मनामध्ये शंका घेऊन या घोड्याच्या पाठीमागं आलात असे सोबर ऋषी अर्जुनाला म्हणत आहेत. ज्ञानाहुनी ध्यान विशेष गीतेत बोलिला द्वारकाधीश. त्यासी टाकोनी देश आश्वापाटी हिंडता. श्रीकृष्ण भगवंतानं तुला सांगितलंय ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे. त्या भगवंताचं ध्यान सोडून दिलंस आणि ह्या घोड्याच्या पाठीमागं लागलास नाही होय. तुला ज्ञान आहे पण ध्यान केलं नाही. भगवंत मला प्रसन्न झाला हे ज्ञान तुला झालं, पण त्या भगवंताचं ध्यान करीत तिथं बसला नाहीस. त्या भगवंताचं ध्यान न केल्यामुळं तुझ्या मनामध्ये शंका आल्या आणि त्या शंकेत या घोड्याच्या पाठीमागं लागला. ज्ञान झालं की तिथं ध्यान करावं लागतं. मग ईश्वर तर आहे तुझ्यापाशी बाबा, पण त्याची शंका आहे तुला आणि शंकेमुळे या घोड्याच्या पाठीमागं तुझ्या ध्यानाचा भंग झाला, म्हणून तुला इकडे यावं लागलं असे सोबर ऋषी अर्जुनाला म्हणतात. प्रत्यक्ष टाकोनी श्रीहरी हिंडता घेवोनी चतुष्पाद हरी. वाह. जो पूर्ण ब्रह्म निर्विकारी त्याचे स्वरूप न ओळखा. त्याचे स्वरूप न ओळखा. भगवंताला नाव हरी महाराज आणि घोड्याला सुद्धा नाव हरी आहे बरं का. हो, मानवातला हरी 2 पायाचा बरं का, आणि जनावरातला हरी 4 पायाचा. मानवातला हरी 2 पायाचा आणि जनावरातला हरी 4 पायाचा. तुला ज्ञान झालं पण त्याचं ध्यान न केल्यामुळं तुला हरी ओळखू आला नाही. 2 पायाचा हरी मानवातला तिथं सोडून दिला आणि 4 पायाच्या हरी मागं तू धावत आलेला आहे. का शंका आल्या तुला, शंका कुशंका आल्या म्हणून या हरीच्या पाठीमागं धावू लागलेला आहे आणि तो खरोखर परब्रह्म हरी तिथं सोडून दिलेला आहे. अशा प्रकारे सोबर ऋषी अर्जुनाला म्हणतात. सोडनिया दिव्य हिरा काव्याची तारण्य गारा. हो, जो अनादि परत्पर सोयरा त्याचे स्वरूप न ओळखा. त्याचे स्वरूप न ओळखा. त्या भगवंताचं स्वरूप तुम्हाला ओळखू आलेलं नाही. हिरा आणि गारा महाराज, जो अज्ञानी माणूस आहे का, हिरा आणि गारा एकत्र मिसळायच्या, त्या गारातला हिरा त्याला ओळखूच येत नाही. येतो का? तसा माणसातला देव आपल्याला सर्वसाधारण माणसाला ओळखू येत नाही महाराज. माणसातला देव साधू संत हे माणसामध्येच असतात बरोबर आहे ना, पण माणसातला देव ओळखू येत नाही आपल्याला. हिरा आणि गारा जशा अज्ञानी माणसाला ओळखू येत नाहीत आणि त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये तो देव राहिला म्हणून तुम्हाला ओळखू आलेला नाही. तुम्हाला मानवच वाटला म्हणून या घोड्याच्या पाठीमागे तुम्ही आल्याला आहात. चंद्र सूर्य आणि अग्नी त्याच्या तेजात होती निमग्न. तो तुमचा सारथी झाला सगुण. त्याचे स्वरूप न ओळखा. त्याचे स्वरूप न ओळखा. रोज सूर्य
सूर्य येतो तुमच्याकडे प्रकाश येतो म्हणून त्या सूर्याची किंमत तुम्हाला कळत नाही। रोज अग्नी तुमच्या घरी प्रज्वलित होतो तुम्हाला अन्न देतो म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळत नाही। अरे निर्गुण निराकार भगवंत सगुण साकारला तुमच्या हस्तिनापुरापुरे मानव रूपानं आला, तो सगुण साकार झाला म्हणून तो भगवंत तुम्हाला ओळखू आलेला नाही आणि ओळखू न आल्यामुळं तुमची ही फजिती झालेली आहे असे सोबर ऋषी अर्जुनाला म्हणतात। आसो हरी माया परम गुड, तेने तुम्ही सर्व झाला ती मुड। वा आता श्याम कर्ण शिळेशी झाला दृढ, वर्तमान ते ऐका। हरीची माया आहे महाराज, हरीची माया मानवावर पडली ना, माणसावर पडली ना, माणूस येडा होतो महाराज, येडा। हरी देव असताना देव कळत नाही, हे हरीच्या मायाचे लक्षण आहे, भगवंताच्या मायाचे लक्षण आहेत। भगवंत स्वतः पांडवा द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवा घरी असताना सुद्धा तुमच्या घरी असताना तुम्हाला कळाला नाही, कारण की त्याची माया तुमच्यावर पडलेली आहे म्हणून तुम्ही भुललेला आहे किंवा म्हणून तुम्हाला हे अज्ञानपण आलेलं आहे। अरे भगवंत तुमच्या घरी नांदत आहे आणि तुमच्यावर मायेचं आवरण पडल्यामुळं इकडं भटकट फिरू लागलेला आहात असे सोबर ऋषी अर्जुनाला म्हणतात। उद्दालकाची स्त्री दारुण, सांगेते न एकची वचन। शुभ सांगता शुभ करुण, क्षणा माझी टाकीत असे